तर नाशिकमध्ये हा मेळावा सुरू आहे, याकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास बातम्यांचा वेगवान आढावा सुरू ठेवूयात. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भारत-पाक सामन्याला विरोध, हातात सिंदूर घेऊन महिलांचं आंदोलन, केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. अमरावतीत काँग्रेसकडून देखील भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध, शहीदांच्या रक्ताची किंमत या सरकारला आहे की नाही, यशोमती ठाकूरांचा सरकारला सवाल. आज भारत आणि पाकिस्तानमध्ये सामन्याची सर्वांना उत्सुकता. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतानं केलेल्या सिंदूर ऑपरेशन नंतर सामन्याबाबतीत मात्र मतमतांतर. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यासाठी नागपूरच्या खामला भागातील हनुमान मंदिरामध्ये होम हवन. आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघाचा विजय होण्यासाठी होम हवन. बीडच्या गेवराईतून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरलं. नवगण, राजुरी आणि शिरूरला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे 50 गावांचा संपर्क तुटलाय. बीडच्या मांजरा धरणामधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग. धरणाचं गेट क्रमांक 1, 3, 4 आणि 6 हे वक्री दरवाजे उघडण्यात आलेत. प्रशासनाकडून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. बीडच्या माजलगावमधील सिंदफणा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. माजलगाव, मंजरथ आणि ढोलेगावमध्ये पूरस्थिती कायम आहे. बीडच्या माजलगावमध्ये सरस्वती नदीला पूर. कोथाळा गावातील पूल पाण्याखाली गेल्यामुळे कोथाळा शिरसाळा गावाचा संपर्क तुटलाय. परभणी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. जिंतूरमधील बोरी आणि दुधगावमध्ये मुसळधार पाऊस. घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अन्नधान्याचं नुकसान. धाराशिवमध्ये मुसळधार पावसामुळे तेरणा नदीला पुराचा धोका. नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. नदी परिसरातील अनेक रस्ते बंद. पर्यायी मार्ग वापरण्याच्या सूचना. धाराशिवच्या तेरणा नदीकाठी पर्यटकांची रीलबाजी. चिमुकल्यांना घेऊन उत्साही पर्यटकांचं फोटो सेशन. पर्यटकांना रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था नसल्याचं चित्र. हिंगोलीच्या वसमतमध्ये बोरी सावंत गावाच्या शिवारामध्ये तुफान पाऊस. शेती पूर्ण पाण्याखाली. अनेक गावातील शेकडो हेक्टर जमीन ही पाण्याखाली गेली आहे. हिंगोलीच्या वसमतला मुसळधार पावसानं झोडपलं. पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. टेंभुर्णी गावात ओढ्याचं पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान. जालन्यातील वडीगोद्री गोंदी मंडळामध्ये अतिवृष्टी. नालेवाडी गावाला पाण्याचा विळखा. मांगणी नदीला पूर तर भांबेरी रेणापूर गावाचा संपर्क तुटला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याला पावसानं झोडपलंय. सगळं शेत शिवार हे पाण्याखाली. पीक पाण्यात तरंगायला लागलेली असून चाळीत ठेवलेला कांदा हा देखील भिजलाय. पैठणच्या हर्षी शिवारामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. जोरदार पावसामुळे हर्षी परिसरातील नदी नाल्यांना पूर. तूर, मका, कापूस, सोयाबीन ही पिकं पाण्याखाली. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणच्या विहामांडवा इथं नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. नागरिकांचं मोठं नुकसान. संसार उपयोगी साहित्य पाण्यामध्ये भिजलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा धुमाकूळ. गोदावरीनं रुद्ररूप धारण केलेलं असून आपेगाव बंधारा पाण्याखाली. छत्रपती संभाजीनगरच्या नाटकरवाडीमध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. ऊसाच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील टाकळी अंबड गावामध्ये अतिवृष्टी. पैठण तालुक्यातील 10 मंडळात अतिवृष्टी. मराठवाड्यामध्ये सर्वाधिक पैठणच्या नांदर मंडळामध्ये 2.208 मिलीमीटर पावसाची नोंद. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील ज्ञानेश्वरवाडीमध्ये रात्री जोरदार पाऊस. काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. धुळ्यात साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्यामुळे फेकून देण्याची वेळ. भाव वाढ होईल या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी साठवणूक केलेली होती. धाराशिवमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस. कळंब, उमरगा, लोहारमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. सोयाबीन आणि ऊस पिकांचं मोठं नुकसान. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठ्या नेत्याची विकेट पडली. सुरेश धस यांचं नाव न घेता धनंजय मुंडेंना टोला. सहकार्यानं उद्योग केला आणि म्हणून क्लीन बोल्ड झाले, धस यांचा निशाणा. मनोहर पर्रीकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसं तुम्हीही फिरा. पुण्यातल्या महिलेची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तक्रार. यावेळी कोण पर्रीकर असा अजितदादांचा सवाल. पुण्यातील बिल्डर लोकांना अजितदादांचा इशारा. जर बिल्डरांना मस्ती आली असेल तर जे आपल्या हातात आहे ती ऍक्शन घ्या, अजित पवारांच्या सूचना.
भाजपकडून राज्यभरामध्ये राबवण्यात आलेल्या देवाभाऊ कॅम्पेन शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून नाशिक जिल्ह्यामध्ये विविध दैनिकात जाहिराती देण्यात आल्या. शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पीक विमा, कांदा निर्यात बंदी, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, लाडक्या बहिणींना 2100 रुपये, तर युवकांना नोकरी या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार याची उत्तरं मागण्यात आली. देवा तूच सांग असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न करण्यात आले. तसंच या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी भव्य आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचं पक्षाकडून आवाहन करण्यात आलंय. उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नाशिकमध्ये भव्य आक्रोश मोर्चा आहे. बंजारा समाजापाठोपाठ वंजारी समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी. मराठा समाज आमचा मोठा भाऊ, त्यांना मिळत असेल तर आम्हाला देखील मिळालं पाहिजे. जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप यांचं वक्तव्य. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी भिवंडीमध्ये भव्य कार रॅलीचं आयोजन. खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या वतीनं भव्य कार रॅलीचं आयोजन. न्यायालयाने शिक्षकांच्या टीईटी परीक्षेवर पुनर्विचार करावा. शिक्षक भरती संघटनेची मागणी. टीईटी उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकांना सक्तीनं सेवानिवृत्ती घ्यावी लागणार. तसंच कमी सेवाकाल असलेल्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी बंधनकारक ठरणार. तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला आजपासून सुरुवात. नवरात्र उत्सवापूर्वी देवीची मंचकी निद्रा. पलंगी कुटुंबाकडून देवीच्या पलंगाची केली जाते स्वच्छता. नवी मुंबई विमानतळ 4 नव्या मार्गांनी जोडलं जाणार. नव्या 10 मार्गांवर जलवाहतूक सेवा सुरू करण्याचा मेरीटाईम बोर्डाचा निर्णय. नव्या मार्गावर स्पीडबोटी, रोरो सेवा आणि वॉटर टॅक्सी धावताना दिसणार आहे. नागपूरच्या न्यू मनीष नगर आणि वर्धा रोडला जोडणाऱ्या अंडरपासचा मागील 4 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित. नागरिकांना अंधारामधूनच काढावा लागतोय मार्ग. सेन्सर खराब झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित असल्याचं पालिकेचं म्हणणं. मुलुंडमधील क्षमता संपलेल्या डम्पिंग ग्राउंडवर जागतिक दर्जाचं डोळ्यांचं अथवा कॅन्सरचं रुग्णालय उभारण्यात यावं. मिलिंद नार्वेकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. तर याबाबत कार्यवाही करण्याचं मुख्यमंत्र्यांचं पालिका आयुक्तांना पत्र. जालन्यामध्ये बियर बारचं बिल भरण्याच्या बदल्यामध्ये फाईलवर सही करण्याचा प्रकार. जालन्यातील भोकरदनमधील नाजा येथील तलाठ्यानं बारचं बिल भरण्यासाठी मागणी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. रायगडच्या रेवदंडा समुद्रकिनारी मुंबईतील पर्यटकांना नेलेली कार वाळूत अडकली. भरतीचा धोका वाढल्यामुळे पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्यानं कार किनाऱ्यावर आणली आहे. पर्यटक यश मेहतावर गुन्हा दाखल. एमपीडीएच्या कारवाईनंतर उच्च न्यायालयाकडून जामीन मिळताच एका गुन्हेगाराचं फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत. गुन्हेगाराचं असं स्वागत होत असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित. बीडच्या नाथापूर गावामध्ये 50 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या. ओबीसींचं आरक्षण जात असल्याच्या विवंचनेतून आत्महत्या केल्याची कुटुंबियांची माहिती. लातूरच्या निलंगामध्ये जात प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे तरुणाची आत्महत्या. रुग्णाबाहेर नातेवाईकांचं आंदोलन. प्रमाणपत्र द्यायला दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. हत्येच्या प्रकरणातील आरोपीला अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात शाही पाहुणचार मिळत असल्याचा पीडित व्यक्तीच्या नातेवाईकांचा आरोप. आरोपीला मिळत असलेल्या शाही पाहुणचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय. अंबरनाथमधील नवीन भेंडीपाडा परिसरामध्ये एका बंद घरासमोर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये नवजात बाळ आढळलंय. स्थानिकांनी बाळाला रुग्णालयात दाखल केले असून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार. भंडाऱ्यातील प्रकार. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. एका महिलेच्या पोटातून तब्बल 3.5 किलो वजनाचा गोळा यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आलाय. रायगड जिल्ह्यातील महाड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची कामगिरी. गोंदिया शहरातील रिंग रोडवर पेट्रोल पंपाच्या समोर धावत्या कारला आग. सुदैवानं जीवितहानी नाही. चालकानं प्रसंगावधान दाखवल्यानं मोठा अनर्थ टळलाय. यासोबतच बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.